तर एक मोठी बातमी समोर येते। भाजपाची पहिली यादी जाहीर झालेली आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस यांची उमेदवारी घोषित झालेली आहे। तर नंदुरबार मधून विजय कुमार गावित यांच्या नावाची घोषणा झाली आहे। भाजपची पहिली यादी जाहीर झाली असून देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विजय कुमार गावित अशा अनेकांची नावं आता घोषित झाली। एकूण 99 जागांवर पहिली यादी घोषित झाली आहे। भाजपाच्या पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारी घोषित झाली आहे। 99 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामध्ये कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, विजय कुमार गावित हे नंदुरबार मधून विधानसभा निवडणूक लढणार आहेत। तर धुळे शहरामधून अनुप अग्रवाल, शिंदखेडामधून जयकुमार रावल अशा नावांची घोषणा झाली आहे। भाजपाची पहिली यादी जाहीर झाली असून या पहिल्या यादीमध्ये अनेकांची उमेदवारी घोषित झाली आहे। अधिकची माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पहिली यादी जाहीर झालेली आहे। काही नावांची घोषणा सुद्धा झालेली आहे, पाहूयात। दक्षिण नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आहे। तर कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभा निवडणूक लढणार आहेत, त्यांच्या नावाची घोषणा झाली आहे। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची घोषणा झाली असून भाजपाची पहिली यादी ही जाहीर झाली आहे। पहिल्या यादीमध्ये जवळपास 99 जागांवर भाजपानं पहिली यादी घोषित केली। यामध्ये शिरपूरमधून काशीराम पावरा, रावेरमधून अमोल जावळे, त्यानंतर भुसावळमधून संजय सावकारे, जळगावमधून सुरेश भोळे, चाळीसगावमधून मंगेश चव्हाण यांच्या नावाची सुद्धा घोषणा झाली आहे। भाजपाची विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर झाली आहे। एकूण 99 जागांवर उमेदवारांची नावं ही घोषित झाली आहेत। चाळीसगावमधून मंगेश चव्हाण, जामनेरमधून गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा झाली आहे। त्यानंतर चिखली येथून श्वेता महाले यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले। खामगावमधून आकाश फुंडकर, जळगाव जामोदमधून संजय कुटे यांना रिंगणामध्ये उतरवले गेले। सोबतच अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर हे भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढणार आहेत। भाजपाची पहिली यादी जाहीर झाली असून एकूण 99 जागांवर उमेदवार भाजपानं घोषित केलेत। अद्यापही महायुतीमध्ये जागा वाटप बाकी आहे। कुणाला किती जागा येणार याबाबतचे आकडे समोर आले नाहीत। मात्र तरी सुद्धा भाजपानं पहिली यादी जाहीर केली असून 99 जागांवरती उमेदवारांची घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे। धामगाव रेल्वे इथून प्रताप अडसत, त्यानंतर अचलपूर येथून प्रवीण तायडे, देवळी येथून राजेश बकाणे, हिंगणघाट या मतदारसंघातून समीर कुणावार यांच्या नावाची घोषणा झाली आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस हे निवडणूक लढणार आहेत। एकूण 99 जागांवर भाजपानं नावं घोषित केली आहेत। घाटकोपर पश्चिम येथून राम कदम यांच्या नावाची घोषणा झाली आहे। राम कदम यांना उमेदवारी मिळणार की नाही अशी जोरदार चर्चा होती। मात्र राम कदम हे सुद्धा भाजपाकडून विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये असतील। नंदुरबार येथून विजय कुमार गावित यांच्या नावाची घोषणा झाली आहे। शिंदखेडा येथून जयकुमार रावल हे भाजपाकडून उमेदवारी लढणार आहेत, रिंगणामध्ये उतरणार आहेत। दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, त्यानंतर नंदुरबार येथून विजय कुमार गावित, शिंदखेडा राजा येथून जयकुमार रावल यांच्या नावाची घोषणा झाली आहे। तर वर्ध्यातून पंकज भोयर, हिंगणा येथून समीर मेघे आणि नागपूर दक्षिण येथून मोहन माते यांच्या नावाची घोषणा झाली आहे। एकूण 99 उमेदवारांची घोषणा भाजपानं केली आहे। धुळ्यातून अनुप अग्रवाल हे निवडणूक लढणार आहेत। भाजपाची पहिली यादी जाहीर झाली असून या पहिल्या यादीत 99 जागांवर भाजपानं उमेदवार घोषित केलेत। रावेरमधून अमोल जावले हे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून रिंगणात उतरणार आहेत। भाजपानं पहिली यादी जाहीर केली। काही प्रमुख नावांवर पुन्हा एकदा नजर टाकूया। चंद्रशेखर बावनकुळे हे कामठीमधून निवडणूक लढणार आहेत। तर नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस हे रिंगणामध्ये उतरणार आहेत। नंदुरबारमधून विजय कुमार गावित, धुळे शहरामधून अनुप अग्रवाल, शिंदखेडा येथून जयकुमार रावल, शिरपूर येथून काशीराम पावरा, रावेरमधून अमोल जावळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे। हे भाजपाचे उमेदवार असणार आहेत। भाजपाच्या पहिल्या यादीत एकूण 99 जागांवर घोषणा केली आहे। भुसावळमधून संजय सावकारे, जळगावमधून सुरेश भोळे, चाळीसगावातून मंगेश चव्हाण, तसंच जामनेरमधून गिरीश महाजन यांना सुद्धा रिंगणामध्ये उतरवलंय। चिखलीमधून श्वेता महाले, खामगाव इथून आकाश फुंडकर, तर जळगाव जामोद या मतदारसंघातून संजय कुटे हे रिंगणामध्ये उतरणार आहेत। भाजपाच्या वतीनं रिंगणामध्ये उतरणार आहेत। अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर,
धामगाव रेल्वे इथून प्रताप अडसळ, तर अचलपूर इथून प्रवीण तायडे, देवळीतून राजेश बकाणे आणि हिंगणघाट इथून समीर कुणाबर यांना उमेदवारी दिलेली आहे. एकूण 99 उमेदवारांची घोषणा भाजपानं केली आहे. तर भाजपाची पहिली यादी जाहीर झाली असून एकूण 99 जागांवरती उमेदवार घोषित केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा सुद्धा समावेश आहे. अजूनही महायुतीमधील जागा वाटप बाकी आहे. कुणाला किती जागा येणार हे अद्याप बाकी असतानाच भाजपानं पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि एकूण 99 जागांवर पहिल्या यादीमध्ये 99 जण हे रिंगणात उतरणार आहेत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत. पुण्यातून रोहन कदम आणि शुभम आपल्यासोबत जोडलेल्या. सुरुवातीला जाऊया रोहनकडे. रोहन, भाजपाची पहिली यादी जाहीर झालेली आहे. एकूण 99 जागांवर पहिल्या यादीमध्ये 99 जण हे रिंगणात उतरणार आहेत. 99 नावांची घोषणा झाली आहे. जगदीश, अगदी बरोबर आहे. खरं तर काल रात्री ही यादी अपेक्षित होतं येणं, परंतु आज दुपारच्या सुमारास ही यादी भाजपने आणली पाहायला मिळते. आणि जसं आपण प्रेक्षकांना यापूर्वी देखील सांगितलं होतं की पहिली यादी जवळपास 100 ते 110 जागांची असू शकते. त्या अनुषंगाने जवळपास 99 जागा ज्या आहेत त्या पहिल्या यादीमध्ये भाजपने घेतलेली पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने पुण्याचा विचार केला तर पुण्यामधील स्टँडिंगचे जे आमदार आहेत त्याच्यामधले काही नावं समोर येत आहेत, ज्यामध्ये शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंड जे आहे ते भाजपमधून होऊ शकेल अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब जो आहे सिद्धार्थ शिरोळेंच्या नावावरती झालेला पाहायला मिळतोय. दुसरा मतदारसंघ आहे पर्वती मतदारसंघ, जो की माधुरी मिसाळांचं नाव या यादीमधून जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे. कारण का श्रीनाथ भिमाले हे जे आहेत ते भाजपचे गेल्या वर्षभरापासून आमदारकीची तयारी करत होते, परंतु त्यांना वगळून पर्वतीमध्ये जे आहे ते कुठलाही प्रकारचा बदल न करण्याचा निर्णय घेतला आणि माधुरी मिसाळ यांच्या नावावरती जो आहे तो शिक्कामोर्तब केलेला पाहायला मिळतो. त्यामुळे आता श्रीनाथ भिमाले नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. तर भोसरीमध्ये महेश लांडगे यांना जेसे ते ठेवलेलं आहे. विद्यमान आमदार महेश लांडगे आहेत आणि त्यांना देखील तिकीट मिळालं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आमदार होत्या. लक्ष्मण जगताप यांच्या त्या पत्नी होत्या. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अश्विनी जगताप यांना तिकीट दिलेलं होतं, परंतु आता अश्विनी जगताप यांचं नाव वगळून जे आहे ते अश्विनी जगताप यांच्या ऐवजी लक्ष्मण जगताप यांचे भाऊ असणारे शंकर जगताप यांना जे आहे ती भाजपने आता उमेदवारी देऊ केलेली आहे. त्यामुळे हा मोठा बदल भाजपने केलेला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच यादीमध्ये जे आहेत ती ही सगळी नावं दिलेली पाहायला मिळत आहेत. तर जिल्ह्यामधले पाहिलं तर दौंडचं नाव जे आहे ते दौंडमधून राहुल कुल यांना उमेदवारी जी आहे ती भाजपने दिलेली आहे. राहुल कुल यांच्या मध्ये जे पाहायला मिळत होतं आपल्याला की उमेदवारी भाजपमध्ये दुसरा दावेदार तर कोणी नव्हता, परंतु अजित पवार पक्षामध्ये आल्यानंतर अजित पवारांना आणि जागे मागितले होते, परंतु सध्या तरी राहुल कुल यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब जो आहे तो दौंडमधून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अशी रोहन, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. शुभम आपल्या सोबत जोडले. शुभम, मुंबईतील काही नावं वगळली जातील आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं म्हटलं जात होतं. भाजपानं मात्र बाजी मारली आहे. सगळ्या पक्षांच्या अगोदर भाजपानं पहिली यादी जाहीर केली आहे. अर्थातच जगदीश, कालपासून ही चर्चा होती की भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जी आहे ती आज जाहीर होणार आहे. खरं तर सकाळी 8:30-9 वाजल्यापासून सर्व राजकीय पक्ष आणि सोबतच सर्व प्रसार माध्यमे ही वाट बघत होती आणि त्यानंतर आता जी आहे भारतीय जनता पक्षाची पहिली यादी येणाऱ्या निवडणुकीबद्दलची आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. 99 नावं आहेत आणि यामध्ये महत्वाचं बघायला गेलं तर कल्याण पूर्व मधनं जे आहे सुलभा कालू गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. डोंबिवलीमधनं अर्थातच रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी केलेली आहे. ठाण्यातनं संजय केळकर यांना, ऐरोलीतून गणेश नाईक, अर्थातच ऐरोलीमधनं कोण असेल ही एक चर्चा सुरू होती, त्यामुळे ऐरोलीतनं गणेश नाईक यांना जे आहे उमेदवारी देण्यात आली आहे. आणि त्याहून महत्वाचं नवी मुंबईमधनं बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांनी पुन्हा एकदा त्यांची उमेदवारी ठाम ठेवण्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णतः त्यांचा प्रयत्न सुरू होता. तो प्रयत्न त्यांचा यशस्वी आहे. त्यामुळे बेलापूर नवी मुंबईमधनं मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. दहिसरमधनं मनीषा अशोक चौधरी यांना देण्यात आलेली आहे. मुलुंडमधनं मिहीर कोटेचा, अर्थातच खूप मोठं नाव आहे मिहीर कोटेचा मुंबईमधनं, त्यामुळे मिहीर कोटेचा यांना देखील नाव देण्यात आलेलं आहे. कांदिवली पूर्व मधनं अतुल भातखळकर यांचा खूप मोठा वाटा आहे भारतीय जनता पक्षात मुंबईमध्ये काम करण्यासाठी, त्यामुळे अतुल भातखळकर यांचं देखील नाव आहे. malaड वेस्ट मधनं विनोद शेलार, गोरेगाव मधनं विद्या जयप्रकाश ठाकूर, अंधेरी वेस्ट मधनं अमित सातम, विले पार्लेतनं पराग अळवाणी हे देखील एक भारतीय जनता पक्षासाठी मुंबईतनं मोठं नाव आहे. त्यांची देखील उमेदवारी या ठिकाणी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर घाटकोपर मधनं राम कदम, अर्थातच राम कदम
हे नाव पहिल्या यादीत येणं हे स्वाभाविक होतं. राम कदम यांचं देखील नाव आहे यामध्ये. वांद्रे ईस्टमधनं अर्थातच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचं देखील नाव आहे. आशिष शेलार नंतर सायन कोलिवाड्यामधनं कॅप्टन तालीम सेल्वन जे या आता देखील आमदार आहेत भारतीय जनता पक्षात, त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जी आहे ती देखील घोषित करण्यात आली आहे. वडाळ्यातनं कालिदास कोळंबीकर यांना करण्यात आली आहे. मलबार हिल मधनं मंगल प्रभात लोढा जे आता तत्कालीन मंत्री देखील आहेत मंत्रिमंडळामध्ये, त्यांचं देखील नाव आहे. कोल्हापुरातनं राहुल नार्वेकर, पनवेल मधनं प्रशांत ठाकूर घराण्यातील एक आत्ताचं भारतीय जनता पक्षातलं मोठं नाव असलेलं प्रशांत ठाकूर हे पनवेल मधनं आहे. उरेनमधनं महेश बालदी यांच्याबद्दल अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत होते, पण तरी देखील उरणमधनं जे आहे भारतीय जनता पक्षाने महेश बालदी यांनाच परत एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि अशाच पद्धतीत जे आहेत पूर्ण 99 जागांची जी यादी आहे ती आज जी आहे समोर आलेली आहे. 150 ते 155 जागा संपूर्ण महाराष्ट्रातनं महायुतीतनं भारतीय जनता पक्ष समोर जाणाऱ्या येत्या निवडणुकीसाठी त्यातील प्रमुख 99 नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत. जगदीश जी, शुभम तुम्ही असेच जोडले गेले राहा. जाऊया रोहनकडे. रोहन, जुन्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिली असं वाटतंय, काय वैशिष्ट्य वाटतात या पहिल्या यादीची? खरं तर ही संपूर्ण पहिली यादी जर पाहिली तर भाजपने अगदी सेफ डाव जो आहे तो खेळलेला पाहायला मिळतोय. कारण का विद्यमान आमदारांची नावं जी आहेत ती यामध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये बदल असू शकतात. कारण का जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजून सुटलेला 55-160 जागा भाजप लढण्यासाठी आग्रही आहे असं सांगितलं जात आहे. आणि त्या अनुषंगाने 99 जागांची यादी जी आहे ती भाजपने जाहीर केलेली आहे. कारण का आपण जर पाहिलं तर भाजपच्या विद्यमान आमदारांच्या विरोधात उभे ठाकलेले त्यांच्याच पक्षातील अनेक दिग्गज नेते जे आहेत ते पाहायला मिळत होते. त्यामुळे बंडखोरी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं चित्र निर्माण होत असतानाच पुन्हा एकदा विद्यमान आमदारांना संधी दिलेली आहे. परंतु अनेक जणांची यादीमध्ये नाव असणं अपेक्षित होतं की जसे की पुण्यासारख्या भागामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघ असेल ज्या ठिकाणी हेमंत रासने यांना नाव जाहीर करणं महत्वाचं होतं, परंतु ते झालेलं नाहीये. कदाचित ते दुसऱ्या यादीमध्ये येईल. कारण का कसब्यामधून आधीच 2-3 नावं जी आहेत ते अग्रेसर पाहायला मिळत आहेत. दुसरा खडकवासल्याचा मतदारसंघ जर पाहिला तर खडकवासल्यातून भीमराव तापकीर हे आमदार आहेत आणि त्यांचं देखील नाव गेले 10 वर्षापासून ते आमदार असले तरी देखील आता त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये. कारण का तिथे देखील बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटपर्यंत ही उत्सुकता ठेवणं ज्या भागामध्ये ज्या मतदारसंघामध्ये अनेक दावेदार आहेत, अनेक इच्छुक उमेदवार आहेत, जिथं बंड होईल असं वाटतंय त्या ठिकाणचं नावं जाहीर न करणं हे सध्या खेळलेलं पाहायला मिळतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोथरूड मतदारसंघातून देखील चंद्रकांत पाटलांना उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे. चंद्रकांत पाटलांच्या विरोधामध्ये भाजपचेच असणारे अमोल बाळवडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून दंड थोपटलेले पाहायला मिळत होते, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी भेट घेतली. स्वतः बावनकुळे पुण्यात आल्यानंतर त्यांना जाऊन भेटले आणि त्यानंतर चंद्रकांत पाटलांचं पुन्हा एकदा नाव जे आहे ते या यादीमध्ये पाहायला मिळतंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही प्रकारचा फटका न बसू शकेल आपल्याला अशा प्रकारची ही यादी बनवलेली आहे. जिथे जिथे बंड होईल त्या ठिकाणची मोठी यादी आहे ती यादी मात्र त्या लोकांची विद्यमान आमदारांची नावं देखील या यादीमध्ये काहीशा प्रमाणामध्ये दिसत नाहीये. त्यामुळे भाजपने काहीशा प्रमाणामध्ये हा सेफ डाव खेळलेला सध्या तरी पाहायला मिळतोय. जगदीश जी, रोहन तुम्ही असंच जोडले राहा. शुभम, मुंबईतील 4 ते 5 नावं वगळली जाईल, त्यांच्या जागेवरती नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी बातमी सुद्धा समोर आली होती, मात्र जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. नाही, अर्थातच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं हे अशा पद्धतीत एक समीकरण होणार होतं की ज्यामध्ये जुने चेहरे जे आहेत ते वगळले जातील. पण मुंबईमध्ये महायुतीकडनं जे आहे 18 जागा जे आहे भारतीय जनता पक्षाकडे ठेवण्यात निर्णय महायुतीकडनं झाला होता आणि त्यानुसार जे आता आहे आपण बघू शकतो 6 ते 7 नावं जवळ आलेली आहेत. इथे कोणाचंही नाव जे आहे ते वगळण्यात आलेलं नाहीये, पण जेवढेही आमदारांची यादीमध्ये नावं आलेली आहेत ती अशी आमदार आहेत की जी फिक्स आमदार आहेत आणि म्हणजे निवडणुका कितीही झाला तरी हे आमदार बदलू शकत नाही किंवा या आमदारांबद्दल जे आहे मत आपापल्या मतदारसंघात जे आहे ते बदलू जे आहे शकत नाही. त्यामुळे ही नावं जी आहे ती निश्चित होती ही नावं आणि ही पहिल्या यादीत आलेली आहे. जगदीश जी, रोहन, अजूनही महायुतीमधील जागा वाटप बाकी आहे. कुणाला किती जागा जाणार याबाबत अजूनही आकडेवारी समोर आलेली नाहीये. त्याआधीच भाजपानं पहिली यादी जाहीर केलेली आहे. कसं बघता येईल याकडे? भाजपचं ही पहिल्यापासूनची परंपरा म्हणजे भाजप आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडी देखील भाजप काय डाव खेळणार आहे, भाजप कोणती यादी जाहीर करणार आहे त्यानंतरच आपण
आपले पत्ते काढायचे अशा प्रकारचा पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय. परंतु भाजपने देखील या सगळ्यावरती सेफ ही यादी पहिली जाहीर केलेली पाहायला मिळते. कारण का एकीकडे कुठल्याही प्रकारचा तिढा जो आहे तो केवळ 25-30 जागा जर सोडल्या तर नाही अशा प्रकारचं मत भाजपच्या आणि महायुतीतल्या वरिष्ठांकडून सांगितलं जातं आणि तो एकदा तिढा सुटला की ही संपूर्ण चित्र क्लिअर होईल. परंतु आता कुठल्याही प्रकारे महाविकास आघाडीला जी आहे त्यातल्या काँग्रेसला किंवा राष्ट्रपला जी आहे ती यादी जाहीर करावी लागेल. कारण का दिवस कमी राहिलेले आहेत आणि एकदा उमेदवारी ची घोषणा केली तर मग उमेदवारांना पुढील तयारीसाठी वेळ मिळतो. त्यामुळे भाजपने यामध्ये आपले पत्ते झाकून ठेवण्यापेक्षा आपले पत्ते उघडे केलेले 99 जागांचे ते सध्या केलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे आता महाविकास आघाडीतलं काँग्रेस देखील भाजपचा बघून डाव टाकणार असलेलं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसांपासून मागील काही इलेक्शनचा जर अभ्यास केला तर आपल्याला समजेल की भाजप प्रथमतः जे आहे ते आपलं नावं सादर करतो आणि जी बंड ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं आणि अनेक वर्ष जरी आपले आमदार असले आणि तिथं त्यांचं सीट जर धोक्यामध्ये असेल आणि आपल्याला पुन्हा जरी त्यांनाच द्यायचं असेल तर बंड करू नये किंवा इकडून तिकडून नेत्यांनी उड्या मारू नये म्हणून काही नावं जी आहेत ती अजूनही गुलदस्त्यात भाजपने ठेवलेली पाहायला मिळत आहेत. जी सेफ नावं आहेत ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोका नाही अशी काही अपवादात्मक जागा सोडली तर अशी यादी जी आहे ती भाजपने दिलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आता राजकीय खेळांना हालचालींना जी आहे ती सुरुवात होणार आहे. त्यामुळे या 99 जागांचा विचार करता भाजपने जो आहे तो आपण नेमक्या किती जागा लढवणार आहेत याचा अंदाज दिलेला पाहायला मिळतोय. कारण का 155-160 जागांचा अंदाज जरी भाजपने मांडला असला की 155-160 जागा मिळतील असं जरी चित्र दिसत असलं तरी जास्त प्रमाणामध्ये भाजपकडून जागांची मागणी केली जाते. अमित शहांसोबत जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये देखील शिंदेना आणि अजित पवारांना कुठेतरी संयमाची भूमिका जी आहे ती घेण्याचं सांगितलं समजतंय. त्यामुळे भाजप दुसरी तिसरी यादी जी आहे ती काही आमदारांची जी आहे ती लवकरच सादर करेल आणि कदाचित भाजपचा अंतिम आकडा हा सुमारे 155-160 पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे आगामी काळामध्ये आता महाविकास आघाडीला पत्ते टाकायची संधी आहे. त्यामुळे भाजपच्या या 99 जागांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस त्यांची कोणती यादी जी आहे ती आणते आणि काँग्रेसकडून नेमकं कुठले पत्ते टाकले जात आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब यामध्ये ती म्हणजे राष्ट्रपतीची भूमिका सगळ्यात महत्वाची ठरणार आहे. कारण का भाजपकडून आउट गोईंग होतंय आणि ते इनकमिंग सगळं राष्ट्रपतीमध्ये होतंय. मागील काही दिवसांपासून आपण पाहिलं की शरद पवारांकडे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि भाजपमधून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शरद पवारांना जर का इनकमिंग रोखायचं असेल तर आपल्याला काही नावं जी आहेत ती गुलदस्त्यात ठेवावी लागतील आणि त्याच अनुषंगाने ही भाजपची पहिली यादी जी आहे ती यादी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे शरद पवारांना देखील आता जी आहे ते यादीमुळे डाव साधायची संधी मिळते का की भाजप ती संधी हिरावून घेते हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असणार आहे. जगदीश जी, शुभम, भाजपानं पहिली यादी घोषित केलेली आहे, बाजी मारलेली आहे, 99 जागांवर ही नावं घोषित झाली आहेत. दुसरीकडे मवियामध्ये अद्यापही जागा वाटपावरून बैठका सुरू आहेत. लवकरच मवियातून सुद्धा नावांची नावं ही समोर येतील का? मवियामध्ये हालचालींना वेग येईल का? जगदीश, सूत्रांकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार असं सांगण्यात येत होतं की सोमवार संध्याकाळपर्यंत म्हणजे अर्थातच उद्या संध्याकाळपर्यंत काँग्रेसची जी यादी असणार आहे, काँग्रेस पक्षाची इच्छुक उमेदवारांची आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी ती यादी जी आहे ती उद्या बाहेर येणार असं मागील 3 ते 4 दिवसांपासून चर्चेमध्ये होतं. पण महाविकास आघाडीमध्ये जे ऑलबेल नाही आहे आणि ज्या पद्धतीत आज सकाळपासून हालचाली वेग घेत आहेत त्यामध्ये त्या बैठकांमध्ये कुठेतरी ही काँग्रेसची 99 जणांची यादी त्यांच्या समोर जाणं म्हणजे त्यांच्यातील वाद अजून वाढणे आहे किंवा त्यांच्या उमेदवारांची अदलाबदल करणे किंवा पक्षांतर करणे याबद्दल देखील आता त्यांच्या चर्चेला सुरुवात जी आहे ती देखील होऊ शकते असं नाकारता येत नाही. मुळात ही जी यादी आहे ती समोर येणं म्हणजे महाविकास आघाडीने असंच धोरण ठेवलं होतं की पहिले महायुतीची यादी जी आहे ती बाहेर येऊ द्यायची आणि अर्थातच मोठा भाऊ महायुतीमध्ये असलेला भारतीय जनता पक्षाची यादी जी आहे 99 जणांची ती समोर आलेली आहे. त्यामुळे जी नावं निश्चित महाविकास आघाडीने केली होती त्यामध्ये देखील आता त्यांना बदल करायचे आहेत आणि त्या नावांमध्ये कोणत्या पक्षाला कुठला उमेदवार देणार होते त्याच्यामध्ये पण देखील अदला बदल ही भविष्यामध्ये आपल्याला दिसून येईल याबद्दल आपण नकारू शकत नाही. पण आत्ताच्या आलेल्या 99 जणांच्या यादीवर जे आहे बाकीचं पूर्ण महाराष्ट्रातलं समीकरण जे आहे ते सुद्धा आहे. सोबतच तिसरी आघाडी आहे त्यावर देखील चर्चा सुरू आहे. तर मग भारतीय जनता पक्षाच्या या 99 उमेदवारांसमोर आपल्या पक्षाचा उमेदवार देणे किंवा कोणता उमेदवार देणे
की चांगल्या प्रकारे जे आहे त्यांना देखील मतदान होईल किंवा मग जो रेड कार्ड आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जो स्ट्राईक रेट आहे स्ट्राईक रेट मध्ये देखील मोठ्या प्रमाणात फरक दिसून येईल अशा पद्धतीची रचना जी आहे ती महाविकास आघाडी, तिसरी आघाडी आणि जे अन्य छोटे पक्ष आहेत, अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये जी आता आहे सुरू झालेली आहे. जगदीश जी रोहन, शुभम, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.